महायुती निवडून आली महाराष्ट्रामध्ये, आपण हे चित्र पाहिलं. हम्म. पण आता बिहार राजकीय परिस्थिती आहे आणि जे काही चॅनलच्या माध्यमातून बघत होतो की भाजपवाल्यांना लोक गावात हाकलत होते. या एनडीएच्या लोकांना तिथं होते, सभा यांच्या होत नव्हत्या, यांच्या नेत्यांच्या खुर्च्या, मग मोदीजी असतील किंवा अमित शहा असतील यांच्याही खुर्च्या, यांच्याही सभेला लोक जात नव्हते. आणि अशा परिस्थितीत सगळं आता जे एक्झिट पोल आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते ठीक आहे. तर जे काही निकाल येतील त्याच्यावर ते बिहारचे लोक काय निर्णय घ्यायचे, लोकांनी निर्णय घेतला असेल आणि अजून काय निर्णय घेतील ते आता मला काही त्याच्यावरचं वक्तव्य करायचं नाही आहे. पण असं कसं होऊ शकतं? आता एवढ्या वर्षाच्या लोकशाहीतेकडे लोकांचा विरोध असेल, जनतेमध्ये एक राग असेल जे सरकार होतं त्याच्याबद्दल, तर असं आता एक्झिट पोल आहे त्याच्यावरती फार प्रतिक्रिया द्यावी असं नाही वाटत. पण जे काही मी चित्र पाहिलं, मी स्वतः बिहारला गेलो होतो. दरेकरजी सुद्धा आपल्या सोबत आहेत. दरेकरजी नाही, ठीक आहे. आता मी त्या ठिकाणी सांगितलं की एनडीएला चांगल्या प्रकारचं बहुमत मिळतंय, त्याचं स्वागत आहे. आणि आपण बघाल की केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तिथे विकास झालाय. बिहारचा मागासलेपण दूर करून तिथे डेव्हलपमेंट होताना दिसते. आणि आताची पिढी ती सुशिक्षित पिढी आहे, त्यांना डेव्हलपमेंट हवं आहे. आणि त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारण पलीकडे जाऊन विकासाच्या बाजूने या ठिकाणी बिहारची जनता त्या ठिकाणी कौल दिल असा आम्हाला विश्वास आहे. आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं एनडीएला यश मिळेल अशा प्रकारचा जो काही कौल आपला या अंदाज वर्तवतात त्यांनी वर्तवलाय तो मला वाटतं त्या ठिकाणी योग्य आहे. आणि तशाच प्रकारचं चित्र आज निवडणुकीच्या दरम्यान मोदी साहेबांच्या होणाऱ्या सभा, अमित भाईंच्या सभा, आमच्या नेत्यांच्या सभा यांना जो जोशपूर्ण असा प्रतिसाद मिळत होता, त्यातला माहोल वातावरण तर दिसतच होतं. आता तो पोलच्या माध्यमातून अधोरेखित त्या ठिकाणी होतंय आणि उद्या प्रत्यक्षदर्शी ते आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. पटोले सर काय म्हणणार यावर? काही नाही, आता आमचे मित्र प्रवीण दरेकर साहेब जे सांगतात आहेत, आता काय मोदी हे तर मुमकिन आहे. बिहारचा विकास काय झाला तेही बिहारला गेले असतील आमचे मित्र फडणवीस साहेबांबरोबर, ते त्यांनी पाहिला असेल तिथं जवळपास तिथला विकास. त्यामुळे मला त्याच्यावर आता काही प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. पण मी तुम्हाला सांगतो की एक्झिट पोल आणि हे सगळं समीकरण काय होतील ते उद्याच आपल्याला कळेल. त्याच्यामध्ये आज मी त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावं मलाही असं वाटत नाही.